कर्णींचा भागाकार आपल्याला बघायचा आहे. कर्णित 125 भागीला कर्णित 5. ठीक आहे. तर काय करायचंय, जसा आपला साधा भागाकार असतो तसंच आपल्याला कर्णींचा भागाकार पण करायचा असतं. ते अंशस्थानी 125 कर्णित आहे भागीला छेदस्थानी कर्णित 5 आहे. तर त्यांना आपण दोघांना एका कर्णीमध्ये टाकणार आहेत. 125 भागीला 5 दोघांना एका कर्णीमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर काय करायचं, जसं आपण साधा भागाकार करतो तसा भागाकार करायचा. बघा खाली लिहिणार आपण कर्णित 5 दुने 10 उरले 2 घेतला, 5 जोडून घेतला, 5 5 25. ठीक आहे. म्हणजे 125 ला जर 5 ने भाग दिलं तर काय उत्तर भेटतं आपल्याला, 5 सॉरी कर्णित 25. ठीक आहे. तर मग कर्णित 25 भेटले. तर आता ही वर्ग संख्या आहे तर तिचं आपल्याला काय करायचंय, मूळ मिळवायचंय. मग मूळ कसं मिळवणार आपण, बघा 5 गुणिला 5 5 गुणिला 5 केलं तर तिचे अवयव पाडले, कर्णी कॅन्सल झाली, दोघांपैकी एक बाहेर निघेल. ठीक आहे. या पद्धतीने याचं उत्तर म्हणजे आपल्याला कर्णित 125 भागीला कर्णित 5 याचं उत्तर काय मिळालेलं आहे, 5 मिळालेलं आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण त्या कर्णींचा भागाकार करू शकतो आणि या पद्धतीने त्याला आपण सोपे रूप दिलेलं आहे.